नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, कॅपराऊंड 1ची अलॉटमेंट तुमची लागलेली आहे आणि सोबतच तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स स्टेटससुद्धा अपडेट केलेला असेल. तुम्ही नसेल केलेला तर 23 तारखेच्या आत 3 वाजेपर्यंत तुम्हाला जे आहे सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस जो आहे तो अपडेट करणे गरजेचे आहे. तर सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस कशाप्रकारे अपडेट करायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला तो व्हिडिओ चेक करू शकतात. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॅपराऊंड 2ची आपली कॉलेज लिस्ट कशाप्रकारे बनवायची. समजा काही विद्यार्थ्यांचा कॅपराऊंड 1ला नंबर लागलेला नाही आहे आणि काही विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, बट त्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेले आहे. आता मित्रांनो, 0 सीट्स अवेलेबल जे आहेत, तुमचे सीट मॅट्रिक्स जी येणार आहे त्यामध्ये तुम्हाला 0 सीट्स जे आहेत त्या प्रत्येक कॉलेजला बघायला भेटतील. कारण तुमचे जे सीट्स असतात ते 90% सीट्स तुमचे फर्स्ट कॅपराऊंडला अलॉट झालेले असतात. सोबतच मित्रांनो, तुमचा सेकंड कॅपराऊंडला बेटरमेंटचा काय जो आहे तुम्हाला फरक पडणार आहे. सोबतच काही विद्यार्थी मला कमेंट करतात की फर्स्ट कॅपराऊंडला नंबर लागलेला आहे बट डॉक्युमेंट्सची कमी आहे, म्हणजे डॉक्युमेंट अजून आलेले नाही आहे. तर तुम्हाला ॲडमिशन जे आहे ते कंपल्सरी करावे लागेल आणि डॉक्युमेंट्स जर का तुमचे आले नसेल तर तुम्ही तात्पुरता ते कॉलेज बेटरमेंट करू शकता. नंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्ही सेकंड कॅपराऊंड किंवा थर्ड कॅपराऊंडच्या अलॉटमेंटच्या वेळी तुम्हाला आता ती डॉक्युमेंट जे आहेत ते थर्ड किंवा सेकंड कॅपराऊंडच्या वेळी डॉक्युमेंट पूर्तता झाल्यानंतर तुम्ही ॲडमिशन करून घ्यायची आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशाप्रकारे आपण कॉलेज लिस्ट बनवली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सेकंड कॅपराऊंडला एक तरी कॉलेज लागणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण थर्ड कॅपराऊंडची जी आहे तीसुद्धा तुम्हाला कॉलेज लिस्ट देणार आहेत. आता मित्रांनो, यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग लाईव्ह. कारण सेकंड कॅपराऊंडच्या ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमची फर्स्ट कॅपराऊंडची अलॉटमेंट लेटर जे आहे ते जाहीर झालेले आहे. आता फर्स्ट कॅपराऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज घ्यायचे नसेल, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे लिस्ट बनवायची आणि ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज लागलेले नसेल त्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे लिस्ट बनवायची यावर आपण बोलूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी समजा तुमच्या जर का फर्स्ट कॅपराऊंडला नंबर लागलेला असेल आणि तुम्ही बेटरमेंट केलं असेल तर तुम्हाला जी कॉलेज लागलेली आहे त्या कॉलेजचा जो प्रेफरन्स नंबर असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 40 नंबरची कॉलेज जी आहे ती लागलेली आहे 40 नंबरची. तर या 40 नंबरच्या कॉलेजमध्ये 40 नंबरच्या कॉलेजच्या जेवढ्या वरच्या कॉलेज असतील, म्हणजे 40 नंबरच्या कॉलेजपेक्षा तुम्हाला जे आहे खाली जे कॉलेज तुम्ही टाकले असतील त्या कॉलेजला तुमचा नंबर आरामात लागणार आहे. आणि या कॉलेजपेक्षा चांगल्या कॉलेज जे आहेत त्यामध्ये तुम्ही जे आहे सेकंड कॅपराऊंडला ट्राय करू शकतात. याउलट मित्रांनो, जर का तुमचा नंबर कुठल्याही कॉलेजला फर्स्ट कॅपराऊंडला लागलेला नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी अकॉर्डिंग टू त्यांच्या पर्सेंटेजनुसार जास्त कॉलेजेस जे आहेत ते टाकायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सेकंड कॅपराऊंडला एक तरी कॉलेज अलॉट होणार आहे. आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला फर्स्ट कॅपराऊंडचा कट ऑफसुद्धा मॅटर करतो. तुमच्या फर्स्ट कॅपराऊंडचा कट ऑफ कशाप्रकारे कमी होणार आहे हे आता आपण पाहूयात. आता या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो आहे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट जी आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव यांची इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असेल. आता तुम्ही खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या कॅटेगरी तुम्हाला बघायला भेटत असेल आणि त्यानुसार त्यांचे मार्क्स जे आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्सच्या बेसिसवर नंबर लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असतील. आता मित्रांनो, या ठिकाणी समजा तुमची OBC कॅटेगरी असेल तर तुम्ही लास्टच्या OBCचा जो नंबर आहे तो बघायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी हा लास्ट OBC नंबर आहे आणि याचा जो कट ऑफ गेलेला आहे तो 85.58% गेलेला आहे. आता या ठिकाणी वॅकंट सीट्ससुद्धा महत्त्वाच्या असतात. समजा आता या ठिकाणी वॅकंट सीट्स ज्या आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल आणि या ठिकाणी एकही वॅकंट सीट्स जी आहे ती बघायला भेटत नाही आहे. तुमच्या 33चे 33 सीट सगळे फुल झालेले आहात. आता याच्यामधून 10% विद्यार्थी असे असतील की त्यांनी बेटरमेंट केलं असेल. कारण मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेज जी आहे ती सर्वच विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाटते, त्यामुळे जास्त करून विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजमधून बेटरमेंट करत नाही. आता तुमची प्रायव्हेट कॉलेजला जर का तुम्हाला
याच्या रेशो बघायचा असेल तर तुमचे वॅकंट सीट्स जास्त असेल आणि त्यानुसार जो सेकंड कॅपराऊंडचा कट ऑफ लागेल तो तुमच्या मित्रांनो 10%ने कमी होईल. बघा मित्रांनो, जर विद्यार्थ्याला 84 किंवा 83% असतील तर त्या विद्यार्थ्याचा नंबर या कॉलेजला सेकंड कॅपराऊंडला लागू शकतो. अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ जो आहे तो कमी होत असतो. आता मित्रांनो, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. या ठिकाणी मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेज ऑटोनॉमसच तुम्हाला बघायला भेटत असेल आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी 20 नंतर 21 पासून तर 38पर्यंत सीट्स वॅकंट्स आहेत. आता मित्रांनो, या वॅकंट सीट्स जर त्यांना फुल करायच्या असतील तर तुमच्या लास्टचा कट ऑफ कुठला केलेला आहे तर 66.11. आता सेकंड कॅपराऊंडला तुमचा जो आहे 53पर्यंतसुद्धा या ठिकाणी जे आहे ते मुलं उचलू शकतात, म्हणजे या ठिकाणी फुल होऊ शकतात सीट्स. तर अशा प्रकारे तुमचा कट ऑफ जो आहे तो सेकंड कॅपराऊंडला कमी होत असतो. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे जे आहे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटसुद्धा डाउनलोड करून चेक करू शकतात की त्या कॉलेजमध्ये किती सीट्स अजून वॅकंट आहेत. आणि मित्रांनो, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जास्त सीट्स वॅकंट असतात आणि जे सीट फुलफिल झालेले असतात त्यामधूनसुद्धा 90% विद्यार्थी जे असतात त्यांनी बेटरमेंटला चॉईस केलेले असते. मित्रांनो, आता यानुसार तुम्ही तुमची लिस्ट बनवायची आहे. आणि मित्रांनो, सेकंड कॅपराऊंडला ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी जास्त कॉलेजेस टाकायचा प्रेफरन्स पहिले दिला पाहिजे. हे जेणेकरून एखादी जरी कॉलेज तुम्हाला सेकंड कॅपराऊंडला अटकली तर तुम्हाला नेक्स्ट कॅपराऊंडला बेटरमेंट करून ट्राय करता येईल. आता मित्रांनो, या ठिकाणी सीट मॅट्रिक्ससुद्धा मॅटर करते. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी तुम्हाला जे आहे सेकंड सीट मॅट्रिक्स तुमची कधी येणार आहे तर मित्रांनो, तुमची सेकंड सीट मॅट्रिक्स येणार आहे 24 तारखेला. आणि सेकंड सीट मॅट्रिक्स आल्याच्यानंतर 25 पासून तुमचे फॉर्म फिलिंग पुन्हा चालू होणार आहे. तर त्यासाठी तुमची जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे या ठिकाणी 0000 जसे सीट्स तुम्हाला बघायला भेटत असेल अशा प्रकारे सीट्स तुम्हाला त्या सीट मॅट्रिक्समध्ये बघायला भेटतील. आता याचा काही उपयोग होतो का तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 00 सीट्स याच्यासाठी बघायला भेटतील की तुमचे फर्स्ट कॅपराऊंडला 90% सीट्स ज्या आहेत त्या अलॉट झालेल्या असतात. बट मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमच्या पर्सेंटेजनुसार कॉलेज कशाप्रकारे सिलेक्ट करायची यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता आणि तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्ही कॉलेज जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. आणि तुमच्या पर्सेंटेजनुसार जर का तुम्ही कॉलेज सिलेक्ट केली तर त्या कॉलेजमधले जेवढे काही बेटरमेंटचे सीट असतात त्या सीट्समधून जे विद्यार्थी बेटरमेंट करतील त्या विद्यार्थ्यांना सेकंड कॅपराऊंडला कॉलेज लागत असते आणि त्या विद्यार्थ्याची कॉलेज तुम्हाला अलॉट केली जाते. अशा प्रकारे सीट मॅट्रिक्सचे सुद्धा जे आहे सीट मॅट्रिक्सला 00 बघून तुम्ही घाबरून जायचे नाही आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल. मित्रांनो, तुम्ही सीट मॅट्रिक्स बघून आणि कॉलेजची इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टच्या वॅकंट सीट्स बघून जी आहे तुमची कॉलेज सिलेक्ट करायची आहे आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवायची आहे. असं जर तुम्ही केलं मित्रांनो तर 99% चान्सेस असतील की तुम्हाला सेकंड कॅपराऊंडला बेस्ट कॉलेज भेटू शकते. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रोसेसला तुम्ही फॉलो करून एक चांगली कॉलेजची लिस्ट तयार करायची आहे. यानंतरचा व्हिडिओ आपला लाईव्ह ऑप्शन फॉर्म फिलिंग असणार आहे. सेकंड कॅपराऊंडच्या ऑप्शन फॉर्म फिल करताना मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी नोट करायच्या आहेत. यावर आपला नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.